आजचा बोध. प्रेषितांची कृत्ये 10, 1-30. तुझ्या प्रार्थना व दानधर्म स्मरणात आले आहेत. प्रेषितांची कृत्ये 10, 4. हे वचन तुझ्या प्रार्थना व दानधर्म स्मरणास्तव आले आहेत याचा थेट संदर्भ देते. जेव्हा कोर्नेलियसने प्रार्थना केली आणि दानधर्म केला तेव्हा देवाने त्याचे स्मरण करून त्याला आशीर्वादाचा मार्ग दाखवला. हे दर्शवते की निस्वार्थ भक्ती आणि दान देवाला प्रिय आहे. त्याने त्याच्याकडे एकटक पाहून घाबरून म्हटले, हे प्रभू काय? आणि तो त्याला म्हणाला, तुझ्या प्रार्थना व दानधर्म स्मरणास्तव आले आहेत. प्रेषितांची कृत्ये 10, 31. तो म्हणाला, हे कोर्नेलियस, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे व तुझा दानधर्म देवापुढे आठवला आहे. 2 करिंथकर 9:7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, अनिच्छेने किंवा जबरदस्तीने देऊ नये, कारण आनंदाने देणारा देवाला प्रिय असतो. ही वचने शिकवतात की आपली प्रार्थना आणि दानधर्म हे केवळ कृती नसून देवाच्या दरबारात आपली ओळख, आशीर्वाद निर्माण करतात. आपण प्रार्थना करू. हे स्वर्गीय प्रेमळ पित्या, आज या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलला आहेस आणि आमची प्रत्येक कृती जी प्रार्थनेच्या द्वारे व दानधर्माच्या द्वारे करण्यात येते त्याची नोंद स्वर्गाच्या राज्यात करण्यात येते. हे आज आम्हाला या वचनाच्या द्वारे समजले आहे आणि म्हणून देवा, आमची प्रत्येक कृती निस्वार्थ असावी, यासाठी की आमचा प्रेमळ पिता आम्हाला पाहत आहे. कुणी मनुष्याने आम्हाला पाहावे या हेतूने आमची कृती नसावी, तर आमचा गुप्तदर्शी पिता आम्हाला पाहत आहे आणि आम्हाला प्रतिफळ देण्यास समर्थ आहे. तर हे प्रभू, आज जे लोक तुझी प्रार्थना करतात आणि निस्वार्थ दानधर्म करतात त्यांची प्रार्थना व दानधर्म तुझ्या स्मरणार्थ असू दे व त्यांचे प्रतिफळ त्यांच्या जीवनात मिळू दे. तुझे गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनात होऊ दे. हीच प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून पित्या तू ऐक. आमेन.